निचिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पेरी पेरी अंडा पराठा. खायला अप्रतिम, करायलाही तेवढाच सोपा. सर्वांना तर आवडेलच कारण ह्यामध्ये आपण चीज घालणार आहोत. त्यामुळे ह्याची चव अगदी लज्जतदार होणार आहे. त्यासाठीचं लागणारं साहित्य पाहूयात आपण. तर इथे आपण हे पेरी पेरी होममेड मसाला घेतलेला आहे. चीज घेतलेलं आहे. अर्धा टेबलस्पून आपण हळद घेतलेली आहे. तेल लागणार आहे आपल्याला. कांदा घेतलाय बारीक चिरून. 1 चमचा आपण लाल तिखट घेतलंय, दूध घेतलंय थोडंसं. इथे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे. 2 अंडे घेतलेले आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे आपण बारीक चिरून आणि इथे आपण कणिक ही भिजवून घेतलेली आहे. तर हे साहित्य झालं पेरी पेरी अंडा पराठा बनवण्याचं. तर आता आपण ते मिक्स करून घेऊयात. ऑमलेटचं साहित्य. तर प्रथम आपण यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात. त्यानंतर कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला लाल तिखट हेही घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हळद घालणार आहोत. ऑमलेटसाठी लागणारं साहित्य आपण एकत्र मिक्स करणार आहोत. इथे आपण हा पेरी पेरी मसाला तोही आपण 1 चमचा घालायचा आहे. कोथिंबीर आहे ही आपण घालून घेऊयात. इथे आपण मेथीची पानं किंवा पालकची पानं हेही घालू शकतो. त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि आता आपण अंडे फोडून ते घालणार आहोत. आता ते छानपैकी मिक्स करूयात आपण. हे ऑमलेटचं साहित्य झालं. आता हे सर्व आपण मिक्स करतोय. त्यामध्ये आता आपण थोडंसं दूधही घालून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ऑमलेट हा फ्लफी होतो. आता छानपैकी आता मिक्स करून घेऊया त्याचं. अशी आता आपण ही गोळी घेणार आहोत कणकीची आणि ती लाटून घ्यायची आहे. चपाती सारखाच आपण सर्व लाटून घेणार आहोत. पातळ लाटायचं. आणि आपण ही साईडला ठेवून घेऊया. आता असेच 2 आपण पापड करून घेऊ. चपाती करून घेऊया त्या आणि मग नंतर त्या शेकून घेऊया. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून नक्की कळवा. आता दुसरी ही आपली चपाती तयार झाली. तर आपण हे आता शेकून घेऊया. तवा तापलेला आहे. आता आपण चपाती घालून घेऊया त्यावर आणि अशी आपल्याला अर्धी कच्ची ही चपाती भाजून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी पूर्ण शेकून घ्यायची नाहीये. आता आपण ही काढून घेऊया. आता दुसरी भाजायला घेऊया.
पाहू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडनी आपण छानपैकी शेकून घेतलेले आहेत. उगून द्यायच्या नाहीये त्यांना. ती आपण काढून घेऊया. तापलेला आहे आणि आता आपण त्याच तव्यावर तेल घालून घेऊयात. हे तेल झालं की आपण ऑमलेटसाठी जे मिश्रण तयार केलेलं ते घालून पसरवून घ्यायचं. आता यावर आपण थोडस पेरी पेरी मसाला घालायचा आहे आणि आपण ह्या भाजलेल्या चपात्या होत्या त्या छानपैकी गॅस मंद ठेवायचा आहे आणि पलटी करून घेऊया. पलटी केल्यानंतर आपण त्यावर चीज किसून घालणार आहोत. फारच सुंदर लागतो हा पराठा. त्यानंतर आपण पेरी पेरी मसाला आणि आता आपण तो फोल्ड करून देणार आणि असं आपण कापून घ्यायचं आहे. काढून घेऊयात. आता आपण परत दुसरा पराठा घालून घेऊया. तर सेम आपण तेल लावून घ्यायचं आहे तव्याला. त्याच्यानंतर ऑमलेटचं हे मिश्रण ते घालायचं आहे. अगदी लहान मुलंही आवडीने खातील हा पराठा. पेरी पेरी मसाला घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपली अर्धी शिजवलेली चपाती ती घालून घेऊया आणि त्यानंतर आपण अगदी 2 मिनिटात त्याला पलटी करून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी पटकन पलटी होतोय तो. तर आता आपण त्यावर चीज भरपूर प्रमाणात चीज किसून घालणार आहोत. आता त्यानंतर पेरी पेरी मसाला आणि फोल्ड करून घेऊया त्याला. पाहू शकता खूप छान. तुम्हाला या साईडनी दाखवते. सुंदर झालेला आहे आपला हा पराठा आणि हा आता आपण काढून घेऊया. पाहू शकता आपला पेरी पेरी अंडा पराठा तयार झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघा कसं छान कोटिंग आहे याचं. तर नक्की करून बघा. मुलांना तर आवडेलच. यम्मी अशी टेस्ट आहे याची. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.